नमस्कार, मी निलिमा भोयर तुरणकर, दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथे अगत तंत्र डिपार्टमेंट येथे कार्यरत आहे। मी आज तुम्हाला आपल्या दिनचर्येमध्ये पाणी कसं घ्यावं, त्याचं सेवन कसं करावं हे तुम्हाला सांगेल। खूपशे लोक सहसा सकाळी सकाळी उठल्या उठल्या खूप पाणी पितात। आयुर्वेदामध्ये उठल्या उठल्या खूप पाणी प्यायला सांगितलेलं नाहीये। साधारण 1 ते 2 लिटर पाणी किंवा लोटी लोटी पाणी प्यायची लोकांची सवय असते। तर आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्या उठल्या अर्धा ते 1 कप कोमट पाणी प्यावे। पुन्हा जेवतानाही आणि जेवणानंतर पाणी कसं प्यावं याबद्दल पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। जेवणाआधी आणि जेवणानंतर खूप पाणी पिऊ नये, ते विषाप्रमाणे असतं असं सांगितलेलं आहे। आणि जेवणासोबत पाणी प्यावं हे अमृताप्रमाणे सांगितलेलं आहे। याचं कारण आहे की जेवणाआधी जर पाणी पित असाल तर आधीच भूक लागलेली असते आणि पोटात अन्न पचवण्यासाठी बरेच सिक्रिशन्स आलेले असतात। पाणी पिल्यामुळे ते डायल्यूट होतात, ऍसिड डायल्यूट होतो त्यातला, त्यामुळे अन्न काही पचत नाही आणि जेवणानंतरही ते विषाप्रमाणेच आहे। जेवणासोबत पाणी थोडं थोडं प्यावे। याचं कारण असं आहे की जसं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की आपण चटणी करतो मिक्सरच्या पॉटमध्ये। तर जसं चटणी केली तर मिक्सर पॉट फिरवला तर ती कशी खडबडीत होते आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलं तर ती कशी सॉफ्ट होते ना। तर हेच कारण आहे की अन्न हे व्यवस्थित पोटामध्ये फिरावं यासाठी जेवणासोबत पाणी घ्यायला सांगितलेलं आहे। पुन्हा रात्री झोपतानाही बरेच लोकांना बरीच सवय असते की झोपायला जातात तेव्हा खूप पाणी पितात, त्यामुळे कफ आणि कफाचे व्याधी जास्त होतात। म्हणून रात्री पण झोपताना पाणी पिऊ नये। इन जनरल की दिवसभरातून मग पाणी किती प्यावं, तर साधारण 3 ते 4 लिटर पाणी जायला पाहिजे। 20 kg पर वेट पर लिटर ह्या हिशोबाने पाणी शरीरात जायला पाहिजे। आता उन्हाळ्यात पाणी किती घ्यावं, हिवाळ्यात किती आणि पावसाळ्यात किती याचे पण नियम सांगितले आहेत। उन्हाळ्यामध्ये प्लेंटी ऑफ वॉटर घ्यायला पाहिजे आणि ते पण थंड। आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये कोमट पाणी प्यायला सांगितलं आहे। ही आजची आपली पाण्याबद्दलची माहिती होती। थँक्यू।